नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कुंडलीत 5वे स्थान हे प्रेम आणि 7वे स्थान हे विवाह असते. शुक्र म्हणजे प्रेम, आकर्षण व सौंदर्य. जर या भावांवर शुभग्रहांची दृष्टी असेल किंवा राहू मंगळाचा प्रभाव असेल तर लव्ह मॅरेजचे प्रबळ योग बनतात. पण फक्त ह्या एवढ्याच गोष्टी पाहून चालत नाहीत, तर पूर्ण कुंडली, दशा, गोचर, नवांश पाहणे हे तितकेच महत्त्वाचे असते. पण तरीही काही राशींचे स्वामी ग्रह, कुंडलीतील स्थानांची स्थिती, कुंडलीतील भावांची स्थिती यावरून कोणती राशी लव्ह मॅरेज करू शकते हे पाहता येते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. लव्ह मॅरेज करण्याचे चान्सेस असलेली पहिली राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा ग्रह प्रेम, रोमांस, सौंदर्य, आकर्षणाचा कारक मानला जातो. शुक्राचा प्रभाव या राशींवरती खूप असतो. या व्यक्ती खूप प्रेमळ, आकर्षक पण असतात. एकटे राहण्यापेक्षा एखाद्या भावनिक नात्यात राहायला त्यांना खूप आवडते. त्यामुळे ते एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात आणि प्रेमात पडतात आणि नंतर विवाहही करतात. वृषभ राशींचे लोक लॉयल म्हणजेच एकनिष्ठ, प्रामाणिक असतात. हे लोक खूप प्रॅक्टिकली असतात. व्यक्तींचा सहवास यांना खूप आवडतो. भावनिक असतात. या लोकांना अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज करणे जास्त आवडते. कारण ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांना जिद्दीने ते मिळवतातच. दुसरी राशी आहे मिथुन राशी. या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध हा संवाद, बुद्धी आणि तर्काचा कारक आहे. हे लोक खूप कौशल्याने समोरच्याशी बोलतात, लोकांना अट्रॅक्ट करतात. बोलण्याच्या कौशल्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्री होऊन त्यांचे प्रेमात रूपांतर होते आणि आयुष्यभर साथ देण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळे लग्नही करतात. नात्यातील बदलांना मिथुन राशीचे लोक खूप समजूतदारपणे हँडल करतात. कोणत्याही परिस्थितीत ते जुळवून घेतात. या लोकांना शारीरिक ओढीपेक्षा बौद्धिक ओढ जास्त असते. आपल्या पार्टनरसोबत मनासारख्या गप्पा मारण्यात त्यांना खूप रस असतो. मिथुन राशीसाठी तूळ, कुंभ, मेष आणि सिंह हे उत्तम जोडीदार बनू शकतात. तिसरी रास आहे तूळ रास. तूळ राशीचा स्वामी ग्रह हा ऋषभ सारखा शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांमध्ये प्रेमाची आणि आकर्षणाच्या फिलिंग खूप स्ट्रॉंग असतात. आयुष्यात त्यांना मनासारख्या जोडीदाराची गरज पडत असते, जो त्यांना समजून घेईल. तूळ रास ही कालपुरुषाच्या कुंडलीतील 7व्या नंबरची रास आहे आणि हे स्थान हे विवाहाचे आहे. तूळ राशीच्या लोकांना एकटे राहणे आवडत नाही. त्यामुळे ते प्रेमात पडतात आणि मनपसंत पार्टनरसोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्धार घेतात. त्यांच्यासोबत ते लग्नही करतात. ही रास खूप समजूतदार व बॅलन्स आहे. घरातील छोटे-मोठे वाद, समस्या हे लोक गोड बोलून संयमाने, सहजतेने सोडवतात. या कलागुणांमुळे हे लोक वैवाहिक आयुष्यात यशस्वी होतात. या व्यक्ती दिसायला, वागायला खूप आकर्षक असतात. कला, सौंदर्य, रोमान्सची यांना खूप आवड असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रेम हे भरभरून असते. चौथी रास आहे कुंभ रास. या राशीचा स्वामी ग्रह शनी आणि ही वायुतत्वाची रास आहे. शनी हा शिस्त, कर्म आणि गांभीर्याचा ग्रह आहे. या राशीचे लोक लवकर प्रेमात पडत नाहीत, पण जेव्हा पडतात तेव्हा ते प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात. बोललेले शब्द पाळतात आणि आपल्या पार्टनरला आयुष्यभर साथ देतात. स्वतःच्या तत्त्वांना, विचारांना महत्त्व देतात. लोक काय बोलतील यापेक्षा योग्य काय आहे, मला काय वाटते यावर ते भर देतात. धाडसाने स्वतःचा जोडीदार निवडतात. हे लोक आंतरजातीय किंवा वेगळ्या संस्कृतीतील जोडीदारही निवडतात. जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन विचार करतात. त्यांच्या प्रेमाचा पाया मैत्री असतो. ज्यांच्याशी त्यांचे पटते त्यांच्याशीच ते विवाह करतात आणि सुखी राहतात. या झाल्या 12 राशींपैकी 4 राशी, ज्यांचे प्रेमविवाह होण्याचे योग असतात. तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.